नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. तर मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत. काल जो लोकसभेचा रिझल्ट लागला तो अनाकलनीय रिझल्ट मला वाटतो आहे. कारण नरेंद्र मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे या तिघांना समाधानकारकरित्या हा रिझल्ट दिसतो आहे. कारण तिघेही समाधान आहेत व राहुल गांधीसुद्धा समाधान आहेत. या समाधानाचं कारण काय आहे मित्रांनो? कारण नरेंद्र मोदी यांना केंद्रात सत्ता हवी होती, त्याप्रकारे त्यांचा रिझल्ट लागला आहे, त्यांना ती सत्ता मिळाली आहे. त्याचप्रकारे राहुल गांधी यांना सुरुवातीपासून असं मला वाटत होतं की त्यांचा कॉन्फिडन्स दिसत नव्हता. कारण त्यांना असं कधीच वाटलं नव्हतं की मी केंद्रामध्ये सत्तेत आम्ही येऊ, हे त्यांना कधीच वाटलं नव्हतं. व ते विरोधी आता 100-150 जागे पण ते पोचलेत काँग्रेस पक्ष, त्यामध्ये ते समाधान दिसत आहे असं मला दिसत आहे. म्हणजे त्यांना कधीच असं कॉन्फिडन्स नव्हता की आम्ही सत्तेत जाऊ, इथं पण सुद्धा येऊ, 150 जागे पण आम्ही पोचू, ह्याचासुद्धा त्यांना कॉन्फिडन्स नसल्याचा मला तर भासत आहे मित्रांनो. म्हणून ते खुश आहेत राहुल गांधी. त्याचप्रकारे शरद पवार, त्यांना महाविकास आघाडीमध्ये 10 जागा मिळूनसुद्धा ते 8 जागेवर त्यांचा विजय होतो आहे, ही कुठेतरी गोष्ट शंकास्पद वाटते मित्रांनो. त्याचप्रकारे उद्धव ठाकरेसुद्धा, त्यांनासुद्धा 9 जागा त्यांचा 9 जागा निवडून आल्या आहेत. त्यांना कुठेतरी शरद पवारांना अजित पवारांच्या पराभव करायचा होता. त्याचप्रकारे उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा पराभव करायचा होता व त्यांना त्यांच्या जागा कमी करायच्या होत्या. ह्याच प्रकारची ही निवडणूक मला तर दिसते. म्हणजे या तिघा-चौघांची मिलीभगत असल्याचं मला तरी भासते. कारण सुरुवातीपासून उद्धव ठाकरे व शरद पवार यांना फक्त त्यांना असं दाखवायचं होतं महाराष्ट्राला की आमचा पक्ष संपलेला नाही, आम्ही उभे राहू शकतो. म्हणूनच त्यांचा हा रिझल्ट लागलेला आहे व त्यांना तसा विजय प्राप्त झालेला आहे. व त्यांना हेच फक्त दाखवायचं होतं की आम्हाला केंद्रात काय देणं-घेणं नाही, ते केंद्रात तुम्ही राहू शकताय सत्तेत, असं नरेंद्र मोदींनाच त्यांना वाटत होतं. व आम्हाला राज्याचं राजकारण करायचं आहे, त्यामुळे आम्हाला राज्यात फक्त आमचे अस्तित्व आम्हाला दाखवायचं आहे. त्याप्रकारे तुम्ही रिझल्ट आम्हाला करून द्या. असाच रिझल्ट हा नरेंद्र मोदी यांनी EVMच्या मार्फत हा रिझल्ट लावलेला मला तरी दिसतो आहे. व या सगळ्यांचं मिलीभगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उद्धव ठाकरे, त्याचप्रकारे राहुल गांधींनासुद्धा मला तरी वाटत नाही की त्यांना केंद्रात सत्ता त्यांना हवीच होती. त्यांना फक्त विरोधी पक्षाचं राजकारण करायचं होतं. म्हणूनच हा रिझल्ट त्यांना अपेक्षित होता व तो त्यांना समाधानकारक वाटतो आहे. का त्यांना केंद्रात सत्ता नकोच होती. कारण हवी असती तरी ते इतका आनंद त्यांना व्यक्त केले नसते. कारण त्यांना सत्ता नकोच होती. त्यांना सत्ता नकोच होती, म्हणूनच ते या विरोधी पक्षात येऊनसुद्धा ते इतके खुश दिसत आहेत की त्यांना असं वाटते की आम्ही केंद्रात सत्ता स्थापन झाल्यासारखं त्यांना वाटत आहे. पण मित्रांनो, ही कधीच केंद्रात सत्ता त्यांनी स्थापन करू शकणार नाहीत. कारण नरेंद्र मोदींना त्यांनी ठरवून प्लॅन केला आहे की नरेंद्र मोदींना केंद्रात सत्ता हवी होती. बाकीच्या महाराष्ट्राची सत्ता जी उद्धव ठाकरे, शरद पवार यांना महाराष्ट्रापुरतं त्यांना इलेक्शन लढवायचं होतं व त्या प्रकारे त्यांचं राजकारण करायचं होतं त्यांना. त्याच प्रकारचा हा रिझल्ट लागलेला मला तरी दिसतोय. मध्यंतरी उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना भेटणार अशी बातमी चालवली गेली मित्रांनो. या बातमीवरूनच मला तर वाटते की ही सगळ्यांची मिलीभगत आहे. त्यांना कुठेतरी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी ही संधी होती. त्याचप्रकारे त्यांना आत्ताचा विजय प्राप्त झालेला आहे असं मला वाटतं आहे. व त्यासाठीच ते नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेले असतील किंवा जाणार असतील, हेच एक शंका वाटते.